नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आपलं मराठवाडा ब्लॉग चॅनलवरती कोकणचो आम्ही त्या चॅनलवरती मित्रांनो. तर मुंबई सगळ्यात जुनी यात्रा, लगभग 300 वर्षापूर्वीची यात्रा म्हणजे प्रभादेवीची यात्रा. दिनांक 2 जानेवारी ते 11 जानेवारी या कालावधीत भव्य दिवस ही यात्रा असणार आहे. तर आपण या ठिकाणी येणार असलो आपण परीला उतरावं ट्रेनने किंवा एलपी स्टँडला किंवा प्रभादेवी माता स्टेशनचं नाव त्या ठिकाणी उतरावं. आणि जवळचा लँडमार्क सांगायचा म्हटलं ना तर आपलं सिद्धिविनायकचं मंदिर आहे. त्या ठिकाणी लगभग 5 मिनिटात यात्रा चालू आहे. कशा प्रकारे यात्रेचं स्वरूप आहे आणि आईचं आपण दर्शन करणार. चला जाऊया मग यात्रा बघायला. प्रभादेवी हे मुंबईतील ऐतिहासिक तसे महत्त्वपूर्ण ठिकाण आहे जे आपल्या प्रभादेवी मंदिर तसेच प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामुळे ओळखले जाते. तसे ते मुंबईतील दक्षिण मुंबईतील लगभग प्रतिष्ठित निवासी क्षेत्र पण आहे. लगभग 300 वर्षापूर्वी ह्या ठिकाणी प्रभादेवी मंदिराची स्थापना करण्यात आली. ह्या परिसराचं नाव प्रभावती देवीमुळे प्रभादेवी असेही देण्यात आले. पौष महिन्याच्या पौर्णिमेला या ठिकाणी प्रभादेवीची भव्य दिव्याची जत्रा असते. आपण मंदिर परिसराच्या बाहेर बघाल ना अशा प्रकारे विविध प्रकारचे ओटीचे स्टॉल्स आहेत. त्या ठिकाणी आपल्याला देवीची ओटीचं सगळं साहित्य आपल्याला भेटतं ओटीचं. तसं आपण मंदिराच्या कळसाची आपण भव्य दिव्याची रोषणाई बघाल ना तसेच या ठिकाणचं खास आकर्षण असतं मंदिराची असते भव्य दिव्याची रोषणाई. तसेच ना या ठिकाणी असणारी यात्रा लगभग 2 जानेवारी ते लगभग 11 जानेवारी यात्रा आहे. आपण समोर बघताय की देवीच्या मंदिराचा प्रवेशद्वार आहे. आज ना रविवार आहे तर खूपच गर्दी भाविकांची. पैसाच्या या ठिकाणी आपण बघा खोकला देवीचं मंदिर आहे छोटंसं देवीचं. या ठिकाणी आपण बघा जर आपल्या कोणाला खोकला जात असेल ना या ठिकाणी नवस करावा आणि साखरेचा निवेदन तो नंतर नवस प्यायला लागतो अशा प्रकारे बोललं जातं. तर अशा प्रकारे खोकला देवीचं मंदिर आहे. तसेच गाभाऱ्यामध्ये मित्रांनो शूट करायला अलाउड नाही तर काही शूट करण्याचा मी प्रयत्न केला देवीचं. आपण बघताय बोला आई माऊलीचा उदो उदो. ठिकाणी जुना बर्फीवाला आहे, खूप जुना या ठिकाणी लगभग 300 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे प्रभादेवीचं. आपण बघताय त्याची खूप जुनी अशी जुना बर्फीवाला या ठिकाणी आहे. अशा प्रकारे बर्फी भेटते आपण बघू शकता या ठिकाणी. रविवार आहे तर प्रभादेवीच्या जत्रेला आपण बघाल ना गर्दी बघ किती अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघू शकता. चारी बाजू आपण पहिला जो फिरतो अजून समोर गर्दी बघ. आपण बघताय ना पहिलाचा चप्पलचा स्टॉल आहे. आपण बघताय विविध प्रकारचे चप्पल लेडीजच्या खास करून छान आणि सुंदर अशा प्रकारे चप्पलचं आपण बघताय. असे बॅगा पण आहेत अशा प्रकारे आपण बघताय सगळं. पुढचा स्टॉल आहे लोणच्याचा. आपण बघता ना या ठिकाणी अशा प्रकारचे विविध प्रकारचे मुखोस आहेत. लगभग 30 ते लगभग 40 मुखोस दिसतात आपल्याला आणि चोरण पण आहे लगभग. आणि तसेच आपण पुढे बघाल ना तर विविध प्रकारची लोणचे आपण बघता. आंब्याचं लोणचं असेल, भरल्या मिरचीचं लोणचं असेल, डाळिंबाचं लोणचं, विविध प्रकारचे लोणचे या ठिकाणी आपण बघताय. अशा प्रकारे सगळ्या प्रकारची लोणचे या ठिकाणी आहेत. तर आपण पुढील स्टॉल बघता या ठिकाणी लहान मुलांच्या खेळणीचा स्टॉल्स आहे. असा खूप असा भला मोठा स्टॉल आपण बघता. सगळे काही लहान मुलांची खेळणी या ठिकाणी भेटतात. आपण बघता छान आणि सुंदर अशी सगळ्या प्रकारची खेळणी आहेत. कार असो किंवा लहान प्रकारची किचन टाईप खेळणी असो, बाहुली असो किंवा मोठ्या मोठ्या गाड्या असो अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी भेटतात. आपण बघता लहान मुलांची खेळणी आहेत खूप आणि छान आणि सुंदर युनिक आहे. विचार आपण दादा कैसा दादा ये दादा कैसा था ये खूप छान आहे सुंदर. कैसा येईल एक कैसा एक 100ला एक 120ला बघू शकता आपण. छान थोडा युनिक आहे. लाईट आतमध्ये लाईटिंग आहे आपण बघता छान आणि सुंदर आहे. स्टॉल बघा ना स्वीटचा स्टॉल आहे. मालवणी खाजा असेल किंवा विविध प्रकारची मिठाई या ठिकाणी भेटते आपण बघताय. अशा प्रकारे मिठाईचं स्टॉल्स आहे आपण बघताय. सगळं मालवणी या ठिकाणी खाजा आहे किंवा गोड साखर आहे किंवा सगळ्या विविध गोड प्रकारचे पदार्थ या ठिकाणी आहेत. पुढील स्टॉल बघताय ना बांगड्याचा स्टॉल आपण बघताय. छान आणि सुंदर अशा बांगड्या आहेत. विविध प्रकारे बांगड्यांचं या ठिकाणी कलेक्शन आहे आपण बघताय. विविध प्रकारचं बांगड्याचं कलेक्शन आहे ते पण उत्तम दरामध्ये आपण बघताय या ठिकाणी. खूप छान अशा युनिक प्रकारच्या वेगवेगळ्या कलरच्या आपण बघताना. अशा स्टॉल बघताना आंबावडीचा आहे. या ठिकाणी विविध प्रकारचं कलेक्शन आंबावडीचं आपण बघताय या ठिकाणी अशा प्रकारे. तर मित्रांनो पुढील स्टॉल बघा ना बावल्यांचा स्टॉल. लहान बावल्या खूप छान आणि सुंदर अशा युनिक बावल्या आहेत. खूप छान आहे वेगळं कलेक्शन आहे काय ते आपण बघताय या ठिकाणी. सगळं ना खूप छान आणि सुंदर शब्द पण योग्य दरात. तर पुढील स्टॉल बघा ना विविध प्रकारे कानातले झुमके आहेत. खूप छान आणि असं सुंदर असं कलेक्शन. तसं आपण बघताना केसातील हेअरबँड पण विविधचं कलेक्शन या ठिकाणी आहे अशा प्रकारे आपण बघताय. तसेच ना खूप अशा प्रकारे विविध प्रकारे चाप पण या ठिकाणी केसातले आपण बघता. छोट्या छोट्या चाप असेल, मोठ्यात मोठा चाप असेल, खूप छान आणि युनिक आणि सुंदर असे आहेत ना लगभग ते पण आपण बघा ना योग्य. आणि मित्रांनो पुढील स्टॉल बघा ना किचनचा स्टॉल. या ठिकाणी आपण बघाल ना विविध प्रकारचे किचन्स भेटतात आपल्या असेल. एक युनिक प्रकार वेगळ्या प्रकारचे किचन आपण बघता या ठिकाणी. वेगळ्या प्रकारचं कलेक्शन आहे या ठिकाणी किचनचं ते पण सुंदर आणि छान आहे.
प्रभादेवीची यात्रा आपण बघाल ना, अशा प्रकारे या ठिकाणी अशा 2 रो आहेत, म्हणजे 2 विभाग आहे. आपण बघताय या ठिकाणी विभाग आहे. आता आपण बघताना आपण ह्या विभागामध्ये होतो. या ठिकाणी आपण बघितलं काय काय कलेक्शन भेटतं. आपण दुसऱ्या आता विभागामध्ये चाललोय. या ठिकाणी काय काय भेटतं चला बघताना. विविध प्रकारचे घरात लागणारे सगळे उपयोगी वस्तू, त्या सगळ्याचं स्टॉल्स आहे. कैची असेल, दिवा असेल, पणती असेल, सगळ्या गोष्टी या ठिकाणी, रवी असेल, लाटणं असेल, किंवा अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात. आपण ना वाजी छान आहे, सुंदर बांगड्यात वेगळ्या व्हरायटीच्या ठिकाणी आपण बघताय. वेगळं कलेक्शन आहे. अशा प्रकारे पण कलेक्शन आपण बघता. सुंदर आणि छान आहे. किंवा अशा प्रकारे पण आहे, खूप छान आहे, सुंदर आहे. अशा प्रकारे दादा कैसा दादा कुठली पण घ्या दादा, बोलतात लगभग 50 रुपये. आपण बघाल ना, अशी व्हरायटी पण लगभग 50 रुपये आहे. अशा प्रकारे पण आहे, खूप छान आणि सुंदर, थोडं युनिक आहे. लगभग 50 रुपये. अशा थोडं वेगळं आहे, 50 रुपये. तर वेगळं खूप असं आपण फूड स्टॉल बघताना अशा घरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी, म्हणजे किचनमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी भेटतात. आपण बघताय कैची असो, सुरी असो, जार असो, सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात. आपण बघताय हे सगळ्या गोष्टी आपल्या किचनमध्ये घराच्या उपयोगी पडणाऱ्या वस्तूचा स्टॉल या ठिकाणी आहे. लोकांची या स्टॉल आपण बघायला खूप गर्दी आहे. अशा प्रकारे काही वस्तू बघता आपण भेटतात या ठिकाणी. ते पण मित्रांनो अशा सुलभ आणि योग्य दरात. फूड स्टॉल बघा ना, कॉस्मेटिक वेअर स्टॉल आहे. आपण बघा ना, या ठिकाणी कोणतीही वस्तू घ्या आपण लगभग 30 रुपये ते 50 रुपयापर्यंत आपण बघता. विविध प्रकारचं या ठिकाणी कलेक्शन आपण बघता. ते पण छान आणि सुंदर. मित्रांनो फूड स्टॉल बघताना आपण या ठिकाणी टी शर्टचा स्टॉल आहे. या ठिकाणी बघा ना, कोणतेही टी शर्ट घ्या, छोट्यात छोटं असो, मोठ्यात मोठं असो, लगभग 50 रुपयाला. या ठिकाणी टी शर्टचं कलेक्शन बघा ना, वेगळ्या व्हरायटीच्या टी शर्टच्या कलेक्शन या ठिकाणी आहेत. खूप छान आहे, सुंदर. आपण बघताय समोर छान आहे, सुंदर असं कलेक्शन आहे. या स्टॉल पण लोकांची खूप गर्दी आहे आणि लोकांच्या पसंतीला पण स्टॉल पडते, कारण स्वस्तामध्ये थोडा लगभग एक टी शर्ट आपण बघाल ना 50 रुपयाला. तर खूपच गर्दी आपण या स्टॉल बघू शकता. बघा ना, विविध प्रकारच्या बॅगा आहेत. छोट्या बॅगा असो, छोटी पर्स असो, बेबी पर्स असो, अशा प्रकारे किंवा छोट्या बॅगा आहेत आपण बघू शकता. छान आणि सुंदर अशा प्रकारे खूप वेगळं मोठ्या पण बॅग आहेत लागतो बघू शकतो आपण. अशा प्रकारे मोठी पर्स, छोटी पर्स पण आहे. किंवा आपण बघतो ना अशी बघा ना, अशी बेबी बॅग पण आहे. खूप छान आणि सुंदर आहे, खूप छान आहे, नाईस आहे. तर अशा प्रकारे टिफिन बॉक्स टाईप पण आपण बघताय. छान आहे, सुंदर आहे. विविध प्रकारचं कलेक्शन आहे या ठिकाणी बॅगेंचं आपण बघू शकता. ते पण उत्तम दरामध्ये. महाराष्ट्र चायनीज कॉर्नर आपण या ठिकाणी बघाल ना, दाबोली असेल, नूडल्स असेल, मोठा पापड असेल, विविध प्रकारे खाण्याचं कलेक्शन आहे. आपण जर यात्रामध्ये आला तर आपल्याला भूक लागली असेल तर अशा प्रकारे खाण्याची सोय पण या ठिकाणी करण्यात आली आहे. कलेक्शन आपण बघताय या ठिकाणी. विविध प्रकारचं व्हरायटीमध्ये कलेक्शन आपण बघताय. अशा प्रकारे पण आपण बघताय, कुठलं पण घ्या. आपण बघताना अशा प्रकारचे मंगळसूत्र कलेक्शन आहे, लगभग 150 रुपयाला. आणि ह्या ठिकाणी आपण बघाल ना, अशा प्रकारे एक मिनिट, अशा प्रकारे पण आहे मंगळसूत्र लगभग 100 रुपयाला. वेगवेगळ्या व्हरायटी हार पण या ठिकाणी लगभग 50 रुपयापासून 150 कलेक्शन आपण बघताय या ठिकाणी. आपण क्रिसमस अशा प्रकारे सुंदर छान किचनचं कलेक्शन आपण बघतो. विविध प्रकारचं कलेक्शन आहे आपण किचनमध्ये. अशा प्रकारे बघाल आपण आठवा पण आहे आणि अशामध्ये पण सुंदर छान सगळं किचनवेअर आहेत आपण बघताय. छोट्या बॅगेचं पण असं अशा प्रकारे असं पण आहे किंवा अशा प्रकारे पण आहे. तसेच आपण बघताय या ठिकाणी अशा प्रकारे पण आहे आपण बघताय सुंदर. लगभग अशा प्रकारे पण गुडीज पण आपण बघताय. छान आहे, सुंदर आहे आपल्या ठिकाणी. अशा खाली पण आहे गुडीज, लगभग छान आहे, सुंदर असं किचन लगभग छान आहे, सगळं सुंदर आपण बघतोय. सगळ्यात फेमस दुकान म्हणजे सारंग बंधू वडापाव सेंटर किंवा केंद्र. अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघा ना, आपल्याला सगळं फेमस दुकान आहे प्रभादेवीमध्ये. भजीपाव असेल, समोसा असेल, अशा विविध प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी भेटतात. आपण कधी या ठिकाणी हा स्टॉल चालूच असतो, भले जत्रा संपली तरी पण या ठिकाणी समोर यांचं असं हॉटेल आहे, या ठिकाणी सगळं चालू असतं. त्यामुळे लहानपणी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे आपण बघता चिंच, बोऱ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात. लहानपणीची आठवण झाली आपल्याला बघताना. अशा प्रकारे बोरा असतील किंवा कैरी असेल, सगळ्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी भेटतात आपण बघू शकता. तर खूप छान आहे, सुंदर सगळं. लहानपणी शाळेतली आठवण या ठिकाणी होते, या गोष्टी बघत. फूड स्टॉल बघा ना, नेम ऑफ द राईस म्हणजे आपल्या या ठिकाणी तांदळावरती नाव काढून भेटतं. अशा प्रकारे आता काढता आपण बघू शकता. अशा लॉकेटमध्ये पण आहे किंवा अशा प्रकारे पण आपण बघू शकतो. खूप छान आणि ना सुंदर आपण बघता या ठिकाणी. तर खूप स्टॉल आहे. स्वांदेकर स्वीट, मालवणी खाजा. या ठिकाणी बघा ना, मालवणी खाजा असेल, असे लाडू असतील किंवा पीठ असेल, आपण बघताय चिकन मंचुरियन पब असेल, मूग भजी पीठ असेल, ते ज्वारी पीठ असेल, बाजरी पीठ असेल, मुगाचे लाडू असतील, बेसन लाडू असतील, अशा प्रकारचं कलेक्शन या स्टॉलवरती आहे आपण बघू शकता. बघाल ना, अशा प्रकारे या ठिकाणी बघाल ना, विविध प्रकारचे झुमके आहेत. तसेच आपण डोक्यातला हेअरबँड आहेत किंवा अशा प्रकारे छान आणि सुंदर अशा प्रकारे हार आहेत.
आपण बघू शकता खूप छान आणि सुंदर अशा प्रकारे माळी पण आपण बघताय खूप छान आहे. तसेच ना ह्या टाईपमध्ये मंगळसूत्र पण आपण बघू शकता. तसेच विविध प्रकारचे हार आहेत. जसे आपण बघताना विविध प्रकारचे क्लिप पण या ठिकाणी छोट्यात असेल मोठ्या असेल त्या प्रकारे खूप छान आहे सुंदर आपण बघू शकता. युनिक आहे थोडा छान आहे सुंदर अशा प्रकारे छोटा पण आहे सॉरी अशा प्रकारे आपण बघू शकता. तसेच अशा प्रकारे पण आहे लगभग छान आहे सुंदर आहे अशा प्रकारे पण आहे लगभग छान आहे सुंदर आहे. तसेच कानातले आपण बघू शकता खूप छान आहे सुंदर आहे खूप वेगळी व्हरायटी आहे खूप छान आहे सुंदर आहे. स्टॉल हा लहान मुलांची खेळणी आहेत. आपण लगभग बघताना 120 थोडा अंधार आहे पण कुठलाही खेळणं घ्या लगभग या ठिकाणी बघाल ना अशा सगळी खेळणी भेटतात लगभग 120 रुपयाला. खूप छान आहे सुंदर आहे थोडं अंधार आहे सगळं कलेक्शन लहान मध्ये खेळणे खूप छान आहे सुंदर आहे. अशा प्रकारे आपण बघता या ठिकाणी सगळी खेळणी आहेत लगभग 120 रुपयाला. आपण बघता खूप व्हरायटीज आहे लगभग 120 रुपयाला. अशा प्रकारचं कलेक्शन आपण बघू शकता. हार असेल किंवा कानातले असेल लगभग 50 रुपयाचा चेन आहे काही घ्या लगभग 50 रुपये. सुंदर छान कलेक्शन आहे. कानातले झुमके असो किंवा हार असो लगभग बघता आपण ना लगभग 50 रुपयाला. अशा प्रकारे पण हार आपण बघता लगभग 50 रुपयाला. तर सगळं काय अशा प्रकारे ठिकाणी आहे आपण बघताना सगळ्या काही गोष्टी का लगभग 50 रुपये अशा प्रकारे सगळं या ठिकाणी. तर मित्रांनो पश्चिम स्थानक असं एल्फिस्टन स्थानक याचं नाव बदलून प्रभादेवी स्थानक असं करण्यात आलं आहे. तसेच ह्या प्रभादेवी यात्रेबद्दल बोलाल ना एक भव्य देवाची यात्रा आहे. 2 जानेवारी ते 11 जानेवारी भव्य देवाची यात्रा आहे. आज संडे होता खूपच गर्दी आहे लगभग भाविकांची दर्शनासाठी तसेच यात्रेसाठी तर खूपच गर्दी आहे. विविध प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत. लहान मुलांसाठी प्लेइंग झोन पण आहेत. आपण ह्या यात्रेमध्ये नक्की यावा त्याचं देवीचं दर्शन पण करावं आणि यात्रेचा लाभ पण घ्यावा. आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बोला आई माऊलीचा उदो उदो.